महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं गेली 33 दिवस या ठिकाणी विविध मार्गानं आणि विविध प्रकारचं आंदोलन सुरू आहे. प्रामुख्यानं मागणी हीच आहे की 23-24 सालची जी संच मान्यता आहे त्याला अनुसरून वाढीव पुढला टप्पा जो आहे अनुदानाचा तो मिळाला पाहिजे. खरं म्हणजे हा प्रश्न 2011 पासून सुरू झालेला आहे. 2011 पासून म्हणजे सगळ्या शाळा या 100% अनुदानावरती यायला पाहिजे होत्या, परंतु 2016 पासून या मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित ठेवलेल्या आहेत. काही शाळा 40%वरती 60%वरती आल्या, त्याच्या पुढला टप्पा अद्यापही दिलेला नाही. या कृती समितीनं गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा हे टप्पा अनुदानाचं सुरू झालं त्यापासून 200 आंदोलन आजपर्यंत केलेली आहेत, परंतु कुठल्याही सरकारनं याची दखल घेतलेली नाही. शेवटचं हत्यार म्हणून गेली 33 दिवस सुरू असलेलं हे जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये आता उपोषणाचा शेवटचा टप्पा जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे. गेली 8-10 दिवस या ठिकाणी उपोषण सुरू आहे. या कृती समितीचे जे राज्याचे उपाध्यक्ष आहेत ते खंडराव जगदाळे, खरं म्हणजे या शाळांचा एक योद्धा म्हणून किंवा मी असं म्हणेन की कोल्हापूर जिल्ह्याच्या योद्ध्यानं या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्यासाठी आपला प्राण सुद्धा या ठिकाणी पणाला लावलेला आहे. शासनानं वेळोवेळी या ठिकाणी फक्त आश्वासन दिलं, आश्वासनाच्या पलीकडे काहीही केलेलं नाही. गेल्या 3-4 दिवसामध्ये सुद्धा वाटाघाटी सारख्या सुरू आहेत. आज देतो उद्या देतो असं सांगितलं जात आहे, परंतु पुढल्या टप्प्याच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय आज तागायत झालेला नाही. आता 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. संपूर्ण देशभर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. खरं म्हणजे हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस. मग या शिक्षकाच्या सन्मानाच्या दिवशी या शिक्षकांचा जर खरोखर त्यांना आदर असेल, खरोखर त्यांना जर शिक्षण क्षेत्राबद्दलची जाण असेल, तर त्यांनी या योद्ध्याला 5 सप्टेंबर पूर्वी हा न्याय द्यावा. अन्यथा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जे आहे, ज्या व्यासपीठामध्ये 35 संघटना आहेत, त्या 35 संघटनांची उद्याला मी 4 वाजता बैठक घेतोय आणि या जिल्ह्यामधल्या सर्व शाळा बंद ठेवून 5 सप्टेंबरच्या या आंदोलनामध्ये आम्ही रस्ता रोकोच्या आंदोलनामध्ये सगळ्या शाळा व्यासपीठाचे सगळे प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा देणार आहे. आणि जोपर्यंत यांना आंदोलनाचा पुढला टप्पा मिळत नाही तोपर्यंत आमचा शैक्षणिक व्यासपीठाचा या लोकांना पाठिंबा असणार आहे.